यांच्यावरती नजरा लागल्या असतील सर्व प्रेक्षकांच्या. नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच मात्र नक्कीच पाहायला मिळेल आणि एका बाजूला चैतन्य पाटील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर सूरज पाटील आणि दोन्ही आपण पाहिलं तर मगाशी सांगितलं गेलं की दोन्ही खास मित्र आहेत आणि आज प्रेक्षक राजा देखील जोडला गेलाय. म्हणून तर म्हटलं जातं ना, संगीत सुनके ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता, पत्थर को पूछते हैं लोग क्योंकि विश्वास के लायक इंसान नहीं मिलता. आज या भागदौडीच्या जीवनामध्ये प्रेक्षक राजा जोडलाय, या स्पर्धेसाठी एकवटलाय आणि या स्पर्धेची उत्कंठा प्रत्येकाला होती आणि ही क्रीडा स्पर्धा सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक दुसऱ्यामध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळते. वळूया मॅचच्या दिशेने. एका बाजूला आकाश सामंतराय गोलंदाजी मार्क वरती मात्र पाहायला मिळतोय. पहिलं P1चं षटक उरमोडी गावचं आहे, बोरणे गाव बोरणे. आणि एका बाजूला आपण पाहायला गेलं तर ऑल इंडिया आयकॉन चैतन्य पाटील आणि त्याची साथ देण्यासाठी तेजस शिंदे. वळूया मॅचच्या दिशेने. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. बोर्णी गावचा आकाश सामंतराय पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला चैतन्य पाटील. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला बॉल हलक्या हाताने फक्त पुश केलं होतं. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल घेतले. मॅचला सुरुवात होते सिंगलनी. नक्कीच आपण पाहायला गेलं तर हलक्या हाताने मात्र पुश केलं. एक धाव घेऊन मात्र खुश राहिले. संघाचं खातं अकाउंट ओपन होत असताना मात्र श्री गणेश झालाय टीम गायत्री मॅनेजमेंट टीमचा. आशिष सर, आकाश सामंतरायचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या मॅच पासून आतापर्यंत त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. त्यांचं कौतुक करावं लागेल. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती बॅकफुटला गेले. त्यानंतर समोर स्ट्रोक खेळल्या, तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बालम बाल बचावले. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं नॉन स्ट्राईकला तेजस शिंदे. नक्कीच आपण पाहायला गेलं तर आखूड टप्प्याचा बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. फेकी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं आणि या बॉलवरती फक्त सिंगलले 2 बॉलवरती 2 धावा आल्यात आतापर्यंत. आकाश सामंतरायचं कौतुक करावं लागेल. अगदी लाईन लेन करेक्ट आहे. ऑफस्टॉमच्या बाहेर बॉल टाकले जात आहे. जास्तीचा रूम्स त्या ठिकाणी दिला जात नाहीये बॅटरला. दोन्ही बॉल खूप चांगले टाकलेत. आता चैतन्य पाटील ऑल इंडिया आयकॉन स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. पहिलं षटक P1चं षटक. कास पठार विभाग आपण म्हटलं तर त्या विभागातला एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. चांगला परफॉर्मन्स केलाय. यावेळी स्टान्स बदलला आणि त्यानंतर ऑन साइडला लॉंग लेगला बॉलला पाठवलंय. लांब आणि लांबच ऑल इंडिया आयकॉननी या बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. सिक्सर. अगदी आपण पाहायला गेलं तर जागा बनवली आणि त्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर येऊन मात्र खेचलाय हा फटका. बॉल अगदी सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यामध्ये नक्कीच यश आलंय. 6 धावा येतात. षटकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. जागा बनवली, रूम बनवला आणि त्यानंतर मात्र हा फटका खेचलाय. टीमची धावसंख्या 8. अगदी बरोबर आहे. जागा बनवली आणि त्यानंतर या बॉलला जागा दाखवली. चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आकाश सामंतरायचं अगदी बॅटरला फॉलो केलं. येतोय तो डॉट बॉल. नक्कीच हा फिरवलाय बॉल. यावरती कमबॅक करून देणार हा मात्र चेंडू पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाही. बीट करून बॉल पाठीमागे चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा बॉल डॉट बॉल आलाय. पहिलं षटक आकाश सामंतराय खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. त्याला वेगळ्या दाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅडमिंटन स्ट्रोक होता, परंतु 1 आणि 1च रन मिळेल. नक्कीच बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळाला या बॉलवरती आणि तिथे अगदी सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 9. पहिलं पॉवर प्लेचं षटक आकाश हाताळतोय आणि तिथे मोठा फटका आल्यानंतर काय कमालीचं कमबॅक केलं या बॉलवरती. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. 5 बॉल आतापर्यंत समाप्त होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आकाश सामंतराय तुम्ही पाहताय. मुख्य स्टेज एंड कडून तो गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळेस वा काय बॉल होता यार. परफेक्ट यॉर्कर होता. वाईड यॉर्कर म्हणायला काय हरकत नाही. आकाश सामंतराय 6 बॉल अप्रतिम टाकले आशिष सर आणि केवळ धावा खर्च केल्यात 9. अगदी हा ऍक्शन रिप्ले आपण बघू शकता. ऑफस्टिकच्या बाहेर म्हणजे वाईड यॉर्करचा प्रयत्न जरूर केला होता. खोलातला बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न, अगदी अचूक टप्प्यावरती हा बॉल रिलीज केला आणि आपल्या भारतातला एक चेंडू अचूक हाताळला आणि पॉवर प्लेचं चांगलं षटक आतापर्यंत त्याने हाताळलंय. ज्या पद्धतीने मात्र षटक राहिलंय. टीमची धावसंख्या पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 9 धावा. गायत्री मॅनेजमेंट फायटर संघ 9 धावांवरती. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक
दोन्ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीने या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने आपण स्पर्धा पाहिली तर एक वेगळ्या उंचीवरती जाताना पाहायला मिळते. सकाळपासून थोडंसं संत गतीने चाललेल्या मॅचेस जसं जसं दुपारचं सत्र आलं अशी सर तशा आपल्याला मॅचेस देखील चांगल्या पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांची गर्दी आता संध्याकाळच्या सत्रामध्ये वाढताना पाहायला मिळते. मगाशी जी मॅच झाली या अगोदरच्या मॅचमध्ये 900 आणि 900 पेक्षा जास्त प्रेक्षक त्या ठिकाणी टेनिस क्रिकेट .in वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थाने जशी स्पर्धा उद्या परवा होईल तसे संडेपर्यंत तुम्हाला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी सातारा प्रीमियर लीग पर्व 2 साठी पाहायला मिळेल. अगदी जकातवाडी गावचा विशाल ओहो पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकअप आहे तिथे चांगलं पाहायला मिळतंय फेकी केली आहे आणि या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा महत्वपूर्ण असतील 11 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता टायमिंग प्रॉपर नव्हतं तरी देखील 2 धावा स्कोरबोर्डती लावल्या जात आहेत. चैतन्य पाटील 5 बॉलमध्ये 10 धावांवरती खेळतायत. तेजस शिंदे जे वाईचे खेळाडू आहेत ते 2 बॉलमध्ये 1 वरती खेळतायत. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता अगदी पंचांकडे लाऊड अपील देखील पाहायला मिळाली आणि बीट करून पाठीमागे चाललाय हा बॉल डॉट बॉल. तेजस शिंदे समोर चांगले स्ट्रोक खेळतात परंतु स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतायत रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न करतायत. माफी असावी. चैतन्य पाटील ऑल इंडिया आयकॉन समोर चांगले स्ट्रोक आहेत. प्रयत्न त्यांना करावे लागतील या मॅच मध्ये. परत एक वेळा स्विच हिटचा फटका सातत्याने मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय फटका फसला आणि तिथे एकाच पटरीवरती 2 गाड्या आल्यानंतर त्यानंतर काय घडलंय अपघात घडलाय आणि माघारी जावं लागतंय. ऑल इंडिया आयकॉन चैतन्य पाटील कॉलिंग नव्हतं आय कोऑर्डिनेशन नव्हतं नजरेला नजर भिडलीच नाही आणि इथे अपघात घडलाय आणि बरोबर अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये. अतिघाई संकटात नाही काही गरज नव्हती तिकडे धाव घ्यायची कारण बरेचसे षटक अजून आहेत आणि चैतन्य पाटील वारंवार प्रयत्न करत होते स्विच हिट परंतु ज्या पद्धतीने थ्रो अप्रतिम झाला आणि तिकडे मात्र चैतन्य पाटील रनआउट स्वरूपामध्ये बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच फटका खेचण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहायला गेला तर संकटात घेऊन गेलाय. बॅटिंग करणारी टीम अगदी आपण पाहायला गेली तर ऑल इंडिया माघारी जात असताना मात्र इनेट नंबर 3 मध्ये नवीन बॅटर सुजित शेवाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि ज्या वेळेस मात्र सुजित शेवाळे मैदानाच्या आतमध्ये येतो ना त्या वेळेस आक्रमक पवित्र धारण करण्यामध्ये हा बॅटर अगदी पाहायला मिळतो आणि मागील मॅच देखील संतोष सर आपण पाहिली ज्या पद्धतीने मात्र ही मॅच राहिली आणि विजयाचा तो षटकार ठोकून मात्र ही मॅच फिनिश केली होती. पहिलाच बॉल अकूट टप्प्याला तिथे ऑन साइडला वळवला हा बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. या बॉलवरती फक्त सिंगल आली आहे. सुजित शेवाळची भूमिका संपूर्ण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली ना तर महत्त्वपूर्ण राहिली. मागील मॅचमध्ये त्याचा खेळ जबरदस्त होता आणि ज्या पद्धतीने सुपर ओव्हरमध्ये सुपर डुपर हिट बॅटिंग केली टीमला विजय प्राप्त केला. सुजित शेवाळ चांगली बॅटिंग करतायत. यावेळेस पुढचा बॉल आपण जर पाहिला समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता टायमिंग नव्हतं तिकडे. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. विशाल भोसले जकातवाडी अगदी अजिंक्य ताराच्या पायथ्याशी असलेलं गाव आणि त्याच गावचा हा विशाल भोसले. लेदर बॉलचा भरपूर सारा अनुभव. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल खेचला गेलाय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून चाललाय. बॉल सीमा पार मिळतील धावा 4 येतोय हा चौकार. तेजस शिंदे टिपिकल स्ट्रोक अल्टी स्ट्रोक आणि या बॉलला केले मैदानाच्या बाहेर कल्टी. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. टोटल धावसंख्या 16 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल. चांगली बॅटिंग तुम्हाला इकडे करावी लागेल कारण चैतन्य पाटील इकडे बाद झाल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं असेल. सुजित शेवाळे मैदानाच्या आतमध्ये आहेत. तेजस शिंदेकडे देखील आपण जर पाहिले ना तर तेवढी बॅटिंग अप्रतिम बॅटिंग नेहमी सातत्यपूर्वक करतात. त्यामुळे पुढे येणाऱ्या 3 षटकांमध्ये चांगली बॅटिंग या जोडीला मात्र करावी लागेल. नक्कीच एक चांगला फायटिंग स्कोर उभा राहावा लागेल. ही मॅच महत्वाची आहे दोन्ही संघाला आणि त्याचमुळे एक आक्रमक पवित्र धारण करावी लागेल आणि एक कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल आणि एक चांगला फायटिंग स्कोर उभा राहावा लागेल. करंट रन रेट 8चा मात्र पाहायला मिळतोय जिथे आपण पाहायला गेलं तर 4 बॉल आतापर्यंत तेजसने फेस केलेत. 5 बॉलवरती खेळतोय जिथे सुजितने मात्र आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 16ला 1 अशी परिस्थिती मात्र पाहायला मिळते. 2 षटक समाप्त झाले. तिसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती संकेत वाडकर येत आहेत. बोरगाव गावचे खेळाडू आहेत. वाई तालुक्याकडून बिलॉंग करतात आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं सुजित शेवाळेने खूप चांगली बॅटिंग केली.
मागच्या मॅच मध्ये आणि त्या कारणाने सुजित शेवाळेची बॅटिंग इकडे बहरणं गरजेचं असेल. पहिला बॉल टाकण्यासाठी संकेत वाडकर, मॅन फ्रॉम बोरगाव, पहिला बॉल. यावेळेस देखील पहा कट केलाय, फटका फसलाय डीप मध्ये, फिल्डर महत्वाची विकेट, फटका फसलाय, महत्वाची विकेट. जाळं विणलं होतं आणि जाळ्यामध्ये सुजित शेवाळे कराडचा डॉन अडकला जातोय. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिला ना, अकुट टप्प्याचा टाकला होता आणि त्याला मात्र डीप पॉइंटला सिक्सर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तुम्ही म्हटलं ना ज्या पद्धतीने जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यात मात्र खऱ्या अर्थाने सुजित शेवाळे अडकलेत. मोठी विकेट आहे. सुजित शेवाळे ज्या पद्धतीने बॅटिंग करत होते, मागील सामना त्यांनी जिंकून दिला होता. अगदी जड पावलाने सुजित शेवाळे मैदानाच्या बाहेर जात आहेत आणि संकटात येताना टीम गायत्री मॅनेजमेंट फायटर्स टीम पाहायला मिळते आशिष सर. अगदी ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर टाकलेला हा बॉल आणि त्याला कट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. रोहित सोमवारडे होते, चांगला झेल तिथे पकडला पॉइंट रिझन मध्ये आणि आणखीन एक विकेटचं पतन गायत्री मॅनेजमेंट टीमला लागतो एक मोठा झटका. अक्षय कदमचं देखील आशिष सर कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने ते स्कोरिंग करतात आणि संपूर्ण सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंची इत्तंभूत माहिती कोणाकडे असेल तर ते नाव आहे अक्षय कदम आणि त्याच कारणाने की काय सातारा प्रीमियर लीग साठी ॲज अ गुणलेखक म्हणून आपल्याबरोबर जोडले गेलेत. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सागर सुतार, मॅन फ्रॉम निपाणी, मॅन फ्रॉम KSK मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पहिलाच बॉल डॉट केलाय. कौतुक करावं लागेल. नक्कीच सर, संतोष सर, आपण पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडू येतोय, स्विजिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सरळ बॅटने जर फटके येत आहेत तर स्विजिटचा फटका खेळण्याची गरज काय? अगदी बरोबर आहे. पुढचा बॉल पाठीमागे गेले, लेग साईडला पंच करायचा होता, टप्पा पडला, थोडासा बॉल खाली राहिला, पॅड लाईनला बॉल पाहायला मिळाला. कोणतीही रन नसेल, येतोय तो डॉट बॉल. अर्णव स्पोर्ट्स आपण जर पाहिलं तर या पहिल्या इनिंग मध्ये संघ पुढे आहे म्हणायला काही हरकत नाहीये. नक्कीच मिडल ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी राहिली, संख्येची एक विकेट आली, त्यानंतर मात्र 2 डॉट बॉल, मेडन ओव्हर होईल का याच्याकडे देखील लक्ष असेल. सातारा प्रीमियर लीगची पहिली मेडन ओव्हर होईल का हे मात्र बघावं लागेल. पुढचा बॉल, यावेळेस आडव्या बॅटनी स्ट्रोक ऑन साइडला, काय फटका खेळलाय, परंतु बॉल जाईल सरळ निघून सीमारेषेच्या पलीकडे. सागर सुतारच्या बॅट मधून आलेला एक गगनचुंबी सिक्सर. अगदी पंच केलाय, टायमिंग होतं आणि या नजाकत देखील पाहायला मिळाली. या बॉलवरती 6 धावांचा फटका, अगदी मिड विकेट कंप्लीट करणारा मात्र हा फटका पाहायला मिळाला. धावसंख्येला आकार देण्याचं काम या षटकाराने मात्र केलं गेलंय. टीमची धावसंख्या 22-22, 2 विकेट्स लॉस आणि 2.4चा खेळ झाला आतापर्यंत. आपण पाहायला गेलं तर जबरदस्त बॅटिंग तिथे पाहायला मिळाली. सागर सुतारच्या माध्यमातून एक मोठा फटका आलाय आणि तेच महत्वाचं होतं, धावसंख्येला आळा. यावेळेस बॅटला ब्रश झालाय, चुकी होते, यष्टीरक्षकाकडनं बॉल निघून चाललाय, सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. फेकी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते, परंतु आता मी म्हणेन विकेट किपरने लाईन मिस केली. बॅटला हलकासा ब्रश झाला होता, कॉट बिहाइंडची विकेट मात्र नक्कीच आली गेली असती, परंतु चुकी होते. सागर सुतार म्हटलं ना की KSK क्रीडा प्रतिष्ठानचे सर्वोत्कृष्ट बॅटर आहेत. या सीझनला टेनिस बॉल क्रिकेट हंगामामध्ये KSK साठी खूप सारे रन बनवलेत. खूप त्यांना लेट पाठवलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी, परंतु जे आलेत आणि आल्यानंतर पहिल्या बॉलवरती त्यांनी सिक्सर खेळला होता, त्यानंतर 2 आल्यात. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न मी म्हणेन चुकीचा आहे. अशी सर प्रत्येक बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, तो रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न करतोय, वेगवेगळे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, समोर स्ट्रोक खेळले जात नाहीयेत आणि त्याचमुळे की काय 3 षटकांमध्ये केवळ धावसंख्या स्कोरपुरती लागते ती 24. ड्रिंक्स ब्रेक आहे. सातारा प्रीमियर लीगचा धोरणात्मक वेळ आहे, जिकडे 2 मिनिटं तुम्हाला दिली जातील. नक्कीच आपण पाहायला गेलं तर 24 धावा धावफलकावरती लागल्या. 3 षटक समाप्त झाले, तर ज्या पद्धतीने मात्र 3 षटक राहिलेत ना, जबरदस्त. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन होत आहे अर्थातच संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमचे संघ मालक आदरणीय दत्तात्रय वगैरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. दादा, आपलं मनापासून सरसे स्वागत आहे. त्याचबरोबर स्टार क्रिकेटर रोहित पाटील देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. त्याचबरोबर आमचे लाडके दिनकर शेठ शेवाळे साहेब यांना मी विनंती करतो, दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. संत बाळूमामा वॉरियर्स कराड टीमचे दिनकर शेवाळे साहेब आपल्याला विनंती आहे, मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे.
नक्कीच आपण पाहायला गेलं तर संतोष सर गायत्री मॅनेजमेंट फायटर संघाचा बघा पहिलं विकेट इथे माघारी जात असताना चैतन्य पाटील 7 बॉल फेस केले, त्याने 10 धावांवरती तो माघारी गेला. परंतु त्यानंतर तेजस शिंदे 5 बॉल नॉट आउट अजूनही खेळतोय आणि त्याची 7 सागर सुतार देतोय. ज्या पद्धतीने मात्र हा स्कोर दाखवला जातोय आणि गोलंदाजीचा जर का विचार केला तर आकाश यांनी मात्र हा पहिलं षटक हाताळलं आणि तिथे 9 धाबा खर्च केल्या. इकॉनॉमी रेट 9चा पाहायला मिळाला. विशाल भोसले तिथे 7 धाबा खर्च केल्यात. परंतु संकेत याचं कौतुक करणं कुठेतरी महत्वाचं असेल. तिथे 1 विकेट महत्वाची आली आहे. 8 धाबा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या. 3 ओव्हर झाले. टीमची धावसंख्या 24-2. हो अगदी बरोबर आहे. संकेत वाडकरची गोलंदाजी जबरदस्त राहिली, असरदार राहिली, कारण ज्यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट महत्वपूर्ण गेली, कुठेतरी तिकडे स्कोर दाबण्याचा प्रयत्न केला. आता गोलंदाजी मार्कवरती ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील वाघिवडीवाडा रायगड कडून बिलॉंग करतात. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी कोपरखेरणा गाव एंड कडून गोलंदाजीसाठी तयार होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल यावेळेस देखील इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चिता पाहायला मिळाला. आकाश ज्या पद्धतीने मात्र बॉल वरती गेले ना, जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि या बॉल वरती 2 धाबा आल्यात. आकाश सामंतरायचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजीमध्ये फिल्डिंगमध्ये काय जबरदस्त त्याचा परफॉर्मन्स राहिला आहे. आकाश कदम, अक्षय कदमचं कौतुक केलं जाते आणि त्यांच्या संघ मालकांनी देखील सांगितलं की संपूर्ण टीम अक्षय कदमनी बांधले. पुढचा बॉल थोडेसे बाहेर आले, दिशा बनवली आणि त्यानंतर मात्र फटका खेचला. डीप मध्ये फिल्डर आहे आणि तिथे आपण पाहायला गेलं तर एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल त्याचं मात्र पाहायला मिळेल. सिंगल येताना पाहायला मिळते. पहा अर्णव स्पोर्ट्स टीम ज्या पद्धतीने क्रिकेट खेळ सकाळी पहिली मॅच पासून आतापर्यंत अशी सर विचार केला ना तर जबरदस्त क्रिकेट खेळ आणि कुठेही त्या ठिकाणी कमी पडलेले नाहीत. म्हणजे बॅटिंग असो, बॉलिंग असो, क्षेत्ररक्षण असो, त्या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये अर्णव स्पोर्ट्सनी चांगलं क्रिकेट खेळ आहे. परत एक वेळेला आपण पाहायला गेलो ऑफसिक्सच्या भरपूर बाहेर टप्पा हाताळलाय. हा बॉल आलाय व्हाईट बॉल. परंतु अजूनही आपण जर पाहिलं ना तर गायत्री मॅनेजमेंट फायटर्स टीमला प्रयत्न करावे लागेल. 28 धावसंख्या स्कोरबोर्डची लागली. इथून पुढे 10 बॉल आहेत. 10 बॉलमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा इकडे कराव्या लागतील. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेलेत. सागर सुतारने उचलले जबाबदारी आणि हा फटका आलाय. लय भारी, लय भारी, लय भारी, जबरदस्त स्ट्रोक. KSK चा डॉन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय म्हणायला काय हरकत नाही. सागर सुतारनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये KSK च्या या हंगामामध्ये बरेचसे रन बनवलेत. आज सातारा प्रीमियर लीग मध्ये थोडीशी लेट संधी मिळाली, परंतु लेट आलेत पण मी म्हणेन थेट आलेत. ठोकलाय पठ्ठ्याने सिक्सर. परत एक वेळा टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला, बीट करून पाठीमागे चाललाय. हा बॉल आलाय डॉट बॉल. एक तेरी एक मेरी, जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. अगदी बरोबर आहे. जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. समोर ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील यांच्यावरती आक्रमण केलं जात आहे. सागर पाटीलची चांगली बॅटिंग, सागर सुतारची चांगली बॅटिंग पाहायला मिळते. परत एक वेळा इनसाइड आउट थ्रू द कव्हर. कॅचचा कॉल आकाश आहे. आकाश सहजासहजी कॅच सोडणार नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला तैनात होता आणि तिथे आता प्रति उत्तर दिलंय. षटकाराचं उत्तर प्रति उत्तर देत असताना मात्र विकेट प्राप्त केली सूरज पाटील यांनी. आकाश सामंतराय जिकडे तिकडे आकाश सामंतरान पाहायला मिळतोय. काय जबरदस्त एफर्ट्स देतोय. मग फिल्डिंग मध्ये कॅचेस, बॉल तिकडे अगदी बाउंड्री लाईनला अडवण्याचा चांगला प्रयत्न देखील राहतोय. गोलंदाजी देखील पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं. चांगले एफर्ट्स त्याच्या माध्यमातून दिले जात आहेत. नक्कीच ज्या पद्धतीने मात्र हा फटका खेचला होता, उंची जास्त लांबी कमी मिळाली आणि त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर आकाशने अगदी बरोबर ही कॅच पकडली आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला होता. संतोष देसाई सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत. अक्षय देखील आहे आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आणि हा संपूर्ण आमचा कॉमेंट्री बॉक्स टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून मात्र ही क्रीडा स्पर्धा कव्हर करण्याचं काम मात्र केलं जातंय. सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2. परत एक वेळा लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु बीट करून पाठीमागे हा बॉल देखील आलाय. डॉट बॉल, चांगलं षटक राहिलं आणि आपला मुख्य व्यासपीठ दाखवलं जातोय. शेवटचा बॉल इथे समाप्त होतोय. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी पाहताय. 34 वरती 3 ही स्थिती आहे. गायत्री मॅनेजमेंट फायटर्सची प्रथम बॅटिंग करत असताना मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. दिनकर शेठ शेवाळे आहेत, नयन सकपाळ तुम्ही पाहताय, सकाराम शेठ कदम आहेत. त्याचबरोबर आमचे बापू पार्टे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर वसंतदादा शिंदे देखील तिकडे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. संत बाळूमाव ऑरियस करा टीमचे आमचे दुसरे संघ मालक देखील दत्तात्रय वगैरे साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती सुशांत सनस या ठिकाणी सुशांत शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर
वेल फिनिशर सतीश सनस हे देखील आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. ही सर्व मंडळी क्रिकेट एन्जॉय करते, आयोजक आहेत, त्याचबरोबर संघ मालक देखील आपल्याला पाहायला मिळतात. पाठीमागे अजित बडे स्टायलिस्ट गॉगल घालून देखील ते मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. या सर्वांचंच मनापासून सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर टेनिस cricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेलेत त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. असेच 3 दिवस आमच्याबरोबर जोडले जा सुपर डुपर हिट सातारा प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहायला गेलं तर कोकण व्ह्यूवर्स देखील वाढले गेले आहेत, कारण ज्या पद्धतीने मात्र प्रेक्षक राजा जोडला गेला या स्पर्धेचा. दिग्विजय मोहिते गोलंदाजी मार्कवरती स्लॉकिंग षटक मात्र हाताळण्यासाठी अंतिमचं षटक आणि स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळतो तेजस. पहिला बॉल, ओहो पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला जातोय. तेजस शिंदे स्वतः हसतायत, तिकडे बॉल काय लागलेला नाही, नशीब म्हणत असतील की वाईट दिलाय. नक्कीच आपण पाहायला गेलं तर थर्ड मॅन आतमध्ये आणि त्याचमुळे थर्ड मॅनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न सातत्याने प्रत्येक बॅट्समनचा मात्र पाहायला मिळतोय. दिग्विजय मोहिते यावेळेस आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, तिकडे पोहोचतील का, नाही पोहोचलेत. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. तेजस शिंदे यांच्या बॅटमधून येतोय ब्रँडेड चौकार. नक्कीच या बॉलवरती आखूड टप्प्याचा बॉल होता, पाठीमागे हुक केला आणि तिथे धावा 4 बुक करत असताना मात्र हा फटका खेचलाय. तेजसच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका पाठीमागच्या क्षेत्रामध्ये फाईन लेग रिजन मध्ये मात्र बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार आलाय आणि चौकारच्या मदतीने धाव संख्येला मात्र आकार देण्याचं काम मात्र नक्कीच केले गेले. धावा येऊ द्या कशा येऊ द्या, परंतु धावा येणं कुठेतरी महत्वाचं आहे आणि तेच केलं गेलं. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 5 बॉल संतोष सर अजूनही बाकी आहेत आणि या 5 बॉलच्या पाठीमागे जर 20 ते 15 धावा आल्या तर एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न गायत्री मॅनेजमेंट फायटरचा होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. गायत्री मॅनेजमेंट फायटर ज्या पद्धतीने चाललंय, पहिल्या शेवटच्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती वाईड आला, त्यानंतर एक चौकार येतोय. सुरुवात चांगली झाली मी म्हणेन या षटकाची. पुढचा बॉल, बॅट खाली टाकलेला बॉल ऑन साइडला, गॅप आहे, सी कॉर्नरला बॉल थांबणार नाही. तेजस शिंदेच्या बॅट मधून आणखी एक बॅक टू बॅक चौकार येतोय. नक्कीच गॅप मोठा होता आणि गॅप मध्ये हा फटका तिथे खेचला गेलाय. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. मनगटाचा चांगला वापर तिथे केला गेला आणि अगदी हा फटका 4 धावांसाठी काउ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या बाहेर. 2 बॉलवरती 2 चौकार राहिले तर ही जमेची बाजू राहिली. 43 ला 3 षटकामध्ये मी म्हणेन ज्या पद्धतीने गायत्री मॅनेजमेंट फायटर्सनी सुरुवात केली, तेजस शिंदेचं कौतुक करावं लागेल. 2 बॉल 2 चौकार आलेत. पुढचा बॉल, यावेळेस बॅकफुटला गेले, जबरदस्त स्ट्रोक केलाय, कवसला, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. वेल बॅटिंग तेजस शिंदे. नक्कीच बॅकफुटला जात असताना चांगला पंच इनफिल्डच्या वरून उडवला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु 2 धावा घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीये. तर 2 धावा आल्यात आणि टीमची धावसंख्या 45 ला 3. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, कारण 45 धावसंख्या आतापर्यंत लागले. पुढचा बॉल, स्लोअर पद्धतीचा बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. हेलिकॉप्टर स्ट्रोकची झलक आपल्याला पाहायला मिळाली असती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आशिष सर, ओव्हर पिच चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर बाहेर काढला होता, परंतु बीट करून पाठीमागे चाललाय. हा बॉल डॉट बॉल येत असताना कमबॅक केलंय आता दिग्विजयने. 45 धावसंख्या. इकडे वेगळ्या दाटणीचा स्ट्रोक आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावले, पाठीमागे प्रोटेक्शन आहे. एक तर मिळते, दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावसंख्या कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तेजस शिंदेने चांगली बॅटिंग केली मी म्हणेन शेवटच्या षटकामध्ये. नक्कीच चांगला पंच या बॉलवरती पाहायला मिळाला. 2 धावा आल्यात. आता अंतिमचा चेंडू आहे आणि अंतिमच्या चेंडूवरती निर्णायक असेल या बॉलवरती किती धावा येतील. आतापर्यंत धावसंख्या 47 झाली आहे. 47 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. अगदी शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. आखरी गेंद शेवटच्या बॉलवरती, इथे LBW शेवटच्या बॉलवरती फलंदाज तेजस शिंदे बाद होत आहेत. म्हणजेच 47 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते आणि 48 धावांचं टार्गेट आहे. अर्णव स्पोर्ट्सच्या समोर पहिला संघ सुपर 3 मध्ये कोणता दाखल होईल हे मात्र पाहूया इनिंग ब्रेक नंतर, सेकंड इनिंग मध्ये. नक्कीच आपण पाहायला गेलं तर शेवटचा बॉल बरोबर बॅट अँड पॅड मध्ये अगदी जबरदस्त टप्पा हाताळलाय आणि ही समरी आपण पाहायला मिळते. चैतन्य पाटील 7 बॉल फेस केले, 10 धावांवरती रनआउट झाले. त्यानंतर 12 बॉल तेजस शिंदे
LBW आउट झाले. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मात्र चांगली गोलंदाजी संकेतने एक विकेट घेतली, सूरजने देखील एक विकेट मिळवली, दिग्विजयने देखील एक विकेट मिळवली. ज्या पद्धतीने मात्र रन रेटचा विचार केला 9.40 रन रेट. आता येणारे बॉल 30 आणि 30 बॉलमध्ये 48 धावांची गरज असेल टीम अर्णव स्पोर्ट्स या संघाला. 30 चेंडू 48 धावांची गरज. कशा पद्धतीने मात्र खेळ राहील दुसऱ्या डाबाचा हे मात्र बघणं तितकंच महत्वाचं असेल. नक्कीच पाहत राहा, ऐकत राहा सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2. सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 ची ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दिवस क्रमांक पहिला सुपर डुपर हिट राहिला. अंतिम सामना आपण सर्वजण पाहत आहोत. गायत्री मॅनेजमेंट फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये अर्णव स्पोर्ट्स असा सामना सुरू आहे. पहिली इनिंग इथे समाप्त झाले. धावफलकावरती तब्बल धावसंख्या 47 लावले. 48 धावांचं टार्गेट आहे. 30 बॉल आणि 48 धावांचे टार्गेट आहे या मॅच मध्ये टीम अर्णव स्पोर्ट्स साठी. आशिष सर, आज संपूर्ण दिवस सुपर डुपर हिट राहिला. जे जे घटक या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये जोडले गेले त्याचं सर्वांचंच या ठिकाणी खऱ्या अर्थाने आभार मानावं लागतील. टेनिस क्रिकेट .inचं काम अप्रतिम राहिलं. आमचे पंचांचं देखील काम आपण पाहिलं अप्रतिम राहिलं. कॉम्बॉक्समध्ये आपण जर पाहिलं उमेश सर असतील, आशिष सर असतील, निलेश मर्डेकर सर असतील, तुषार जांभळे सर असतील, महाराज साहेब असतील, या सर्वांचं काम खूप चांगलं राहिलं. DJ मास्टरचं देखील कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने आपल्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली, खूप चांगली साऊंड सिस्टम आहे, त्यांचं देखील मनापासून आभार मानावं लागतील. त्याचबरोबर मॅनेजमेंटमध्ये जे सर्व घटक आहेत त्यांचा आभार मानावं लागतील. आशिषच पहिला दिवस सुपर डुपर हिट राहिलाय, परंतु शेवटचा डाव कोणाच्या बाजूने जाईल, कोणता संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. नक्की सर, आजचा पहिला दिवस होता. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. सातारा जिल्ह्याचा मान, सन्मान आणि अभिमान राखणारी ही क्रीडा स्पर्धा सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये आपण अनुभवत आहे. पहिला दिवस अगदी थाटामाटात मात्र संपन्न झाला आणि आज आपण पाहायला गेलं तर आजचा पहिला दिवस हा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय आणि जिथे मात्र पाहायला मिळेल 30 बॉल 48 धावांचं टार्गेट सेट केलंय गायत्री मॅनेजमेंट फायटर संघाने आणि अर्णव स्पोर्ट्स संघाला मात्र ते टार्गेट कंप्लीट करायचं आहे. कशा पद्धतीने खेळ राहील हे मात्र बघायचं आहे पुढे मॅचच्या दिशेने. आशिष सर, 30 बॉल 48 धावसंख्या पाहिजे. तुम्ही कसं पाहता या मॅचकडे? कारण ज्या पद्धतीने आपण क्रिकेट पाहिलं सकाळपासून 60-65चा स्कोर राहिलाय, परंतु फायनलचा सामना आहे आजच्या दिवसामधला, म्हणजे क्वालिफायरचा सामना आहे. जो संघ जाईल, जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये दाखल होईल. काय वाटतंय तुम्हाला? 48 धावसंख्या चेस होतील का, डिपेंड होतील की हे टार्गेट चेस होईल? काय म्हणाल? नक्कीच बघा, टॉस जिंकणं हा नशिबाचा भाग असतो, परंतु मॅच जिंकणं हा मेहनतीचा भाग असतो. परंतु या मॅच मध्ये मेहनत करावी लागेल. कोण जिंकेल कोण हरेल याच्यापेक्षा आज सातारा प्रीमियर लीग नक्कीच जिंकेल, कारण जी मेहनत घेतली आहे कमिटीने ती भरपूर महत्त्वाची आहे. परंतु या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर सुजित शेवाळे महत्त्वपूर्ण षटक हातळेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ऋषी पाटील एक चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. ऑल इंडिया आयकॉन चैतन्य पाटील देखील त्याची देखील गोलंदाजी, आज सकाळचं सत्र पाहिलं तर सकाळपासून अगदी भन्नाट फॉर्म मध्ये त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहायला गेलं तर ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील त्याची देखील बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. धर्मा पवार अगदी आपण पाहायला गेलं तर दुखापतग्रस्त आहेत, परंतु त्याची उणीव भासते नक्कीच. परंतु त्याची साथ देण्यासाठी आपण पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रापासून करण त्याची देखील बॅट अगदी तळपताना पाहायला मिळाली. अगदी बरोबर आहे. सूरज पाटीलची बॅटिंग अप्रतिम राहिली. तब्बल 49 धावा त्यांनी एका इनिंग मध्ये केल्यात, म्हणजे अगदी त्याचं अर्धशतक देखील तिकडे हुकलंय. म्हणजे सूरज पाटील देखील कुठे कमी पडलेला नाही. चैतन्य पाटीलचा देखील खूप चांगला खेळ राहिलाय. दोन्ही ऑल इंडिया आयकॉननी खेळ चांगला केलाय, त्याचबरोबर दोन्ही जिल्हा आयकॉननी खेळ देखील चांगला राहिलाय. परंतु शेवटच्या अंतिम सत्रामध्ये कोण खेळ चांगला करेल इकडे तोच जिंकेल आणि तोच मात्र सुपर 3 मध्ये दाखल होईल हे म्हणायला काय हरकत नाहीये. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये जाऊया. सेकंड इनिंगला होते सुरुवात आणि निर्णायक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील, तर त्याची साथ देण्यासाठी करण आलाय आणि करण मालुसरे याने गोलंदाजी मार्क वरती संतोष प्रतीक सकपाळ माफ करा पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रतीक सकपाळ सोनाट गावचे खेळाडू आहेत, KSK महाबळेश्वर कडून बिलॉंग करतात. समोरच्या दिशेने तुम्ही पाहिलं ना, ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील सकाळपासून जबरदस्त बॅटिंग केले. पहिला बॉल टाकण्यासाठी प्रतीक सकपाळ. सेकंड इनिंग सुरू झाले. प्रेक्षकांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, सातारा प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातली शेवटची इनिंग आहे. 30 बॉल आणि 48 धावांची गरज आहे. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
प्रेक्षकांची गर्दी गर्दी आणि गर्दी पाहायला मिळते. सूरज पाटील स्ट्राईक एंडला, त्याच्या समोर मात्र के महाबळेश्वरचा एक युवा टॅलेंटेड खेळाडू प्रतीक सांगपाळ, मॅन फ्रॉम सोनाट. पहिला बॉल. लेट्स प्ले मॅच ऑन, गेम ऑन. सेकंड इनिंगला सुरुवात होते. 30 चेंडू 48 धाबांची गरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. पहिल्याच बॉलवरती सन्मान देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला असता तर रनआउटची संधी, रनआउटचा चान्स होता, परंतु अगदी ही वेगाने धाव कंप्लीट झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुदेश सकपाळचं खास करून मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने पॉइंटला फिल्डिंग करतायत. बॉल जितक्या वेगाने गेला ना तितक्याच वेगाने त्यांनी थ्रो केला. कदाचित स्टंप उडवले असते ना तर तिकडे विकेट मिळाली असती. आणि तिकडे नॉन स्ट्राईकला जे बॅटर होते करण मालुसरे फुरुसगावचे आहेत. आशिष सर लेदर बॉल क्रिकेट चांगले खेळतायत. आपण जर पाहिलं शिवाजी पार्क असेल, मुंबईला ते लेदर बॉल चांगलं क्रिकेट खेळतायत. आज त्यांना संधी आहे. ओपनिंगला ते आलेत, लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. नक्कीच एक धाव आली आहे. पहिला बॉल झालाय, सिंगल येत असताना संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढलाय, मनगटाचा वापर केलाय. अलॉंग द कार्पेट पद्धतीने डीप मध्ये फिल्डर आहे आणि तिथे एकच धाव येत असताना मात्र पाहायला मिळते. करण मालुसरे, मॅन फ्रॉम फुरुस, जावली तालुक्याकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. आणि मी मगाशी सांगितलं की लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळले, म्हणजे टायमिंग प्रॉपर आहे, क्लासिकल बॅटर आहेत. परंतु समोर देखील प्रतीक सकपाळ काही कमी नाहीये. आता सूरज पाटीलला संधी आहे मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि तिकडे सुरुवात मात्र संत गतीने दोन्ही टीमची होताना पाहायला मिळते. नक्कीच यावेळेस फुल टॉस बॉल, दे धडक बेधडक हा फटका आलाय. एकदम कडक लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. फुल टोल वसूल केलाय साधाबांचा षटकार. सूरज पाटील ऑल इंडिया आयकॉन, काय फटका खेळलाय. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलं, कनेक्ट केलं. ऑन साइडला पॅरलल फ्लॅट स्ट्रोक ठोकलाय. जबरदस्त बॅटिंग सूरज पाटील, सिक्सर. अगदी आपण पाहायला गेलं तर मागच्या पायावरती तोल सांभाळत असताना मात्र आडव्या बॅटने अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि हवं सांगून जात आहेत की हा फटका षटकारासाठीच खेचला होता आणि 6 धावा आपल्या टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या धावसंख्येवरती. परत एक वेळा टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला हा बॉल, बीट करून पाठीमागे चाललाय. प्रतीक सकपाळची हीच खासियत आहे. अगदी आपण जर पाहिलं तर या अगोदरचा बॉल लोअर फुलटॉस टाकला होता, परंतु त्यानंतर लाईन चेंज केली. गुडलेन स्पॉटवरती बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि तिकडे मात्र चकवा दिला होता सूरज पाटील यांना. डॉट बॉल आलाय. नक्कीच डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 8. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता आणि हा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल दिसताना मात्र पाहायला मिळतोय. प्रतीक सकपाळ येणाऱ्या काळामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळू शकतो आणि ते त्या ठिकाणी आपण अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहा सिक्सर आला, त्यानंतर 2 बॉल डॉट टाकलेत. प्रतीक सकपाळचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक एक युवा खेळाडू हाताळत असताना खऱ्या अर्थाने या खेळाडूवरती संपूर्ण टीमने विश्वास ठेवलाय. चांगली गोलंदाजी प्रतीक सकपाळ. पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बीट करून मागे चाललाय. अगदी कटरचा वापर केलाय. काय जबरदस्त गोलंदाजी या बॉलवरती. मात्र डॉट बॉल, सलगचे 3 डॉट बॉल आलेत. क्या बात आहे. कटर स्पेशलिस्ट म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं प्रतीक सकपाळ, मॅन फ्रॉम सोनाट. के महाबळेश्वरचा एक होणार खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे. 5 सिक्सर मारल्यानंतर लागोपाठचे 3 बॉल तुम्ही जर ऑल इंडिया आयकॉनला टाकत असाल ना तर मी म्हणेन ग्रेट बॉलिंग आहे. प्रेक्षकांना विनंती करेन, एक युवा खेळाडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करतोय. प्रतीक सकपाळसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. नक्कीच युवा टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्या पद्धतीने मात्र हाताळलंय ना, फक्त 8 धाबा खर्च केल्यात. षटकार आला, परंतु त्यानंतर जे काही कमबॅक केलं ना अगदी महत्वाचं होतं. येणारे बॉल मात्र शिल्लक आहे. 24 आणि 24 बॉल मध्ये मात्र करायचे 40 धावांची गरज. 24 बॉल 40 धावांची गरज आहे. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2चा पहिल्या दिवसाचा अंतिम सामना तुम्ही पाहताय. सुपर डुपर हिट राहिलाय, परंतु सुपर हिट 3 मध्ये कोण दाखल होणार याच्यासाठी मॅच सुरू आहे. सेकंड इनिंग मध्ये पहिलं षटक समाप्त होत आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 4 षटकांमध्ये 40 धावांची गरज आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून आहेत. एका बाजूला तुम्ही पाहताय करण मालुसरे, तर दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील. नक्कीच आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती पाटील अवार्ड, पाटण तालुका कडनं बिलॉंग करणार ऋषी पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. पहिला बॉल अगदी ऑल इंडिया आयकॉन चैतन्य पाटील, जिथे आपण पाहायला गेलं तर
चैतन्य पाटीलचा विचार केला तर सकाळच्या सत्रापासून अगदी आपण पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय आणि तिथे आपण पाहायला गेलं तर परत एक वेळा ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल, 2 बॉल व्हाईट बॉल हाताळलेत आणि पंचांनी इकडे रेफर केलंय टीव्ही अंपायर कडे. आता पाहूया व्हाईट साठी. ओके, येस व्हाईट बॉल आलाय. पंचांनी सांगितलंय व्हाईट बॉल. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल चैतन्य पाटील. ओहो, लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी तिथे चांगली पाहायला मिळते आणि तिथे या बॉलवरती आपण पाहिलं तर फक्त एक धाव. सिंगल येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सूरज पाटील येताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूवरती 7 वरती ते बॅटिंग करतायत. करण मालुसरे 2 बॉल 2 वरती खेळतायत. मॅच मध्ये मजा येईल ज्या पद्धतीने ही मॅच पुढे चालली. रिक्वायर्ड रन रेट पाहिजे 9.65चा. 23 बॉल 37 धावांची गरज आहे. एक चांगलं षटक इकडे हाताळलं ना तर या मॅच मध्ये गायत्री फायटर्स देखील येताना पाहायला मिळेल. परंतु सूरज पाटील यांना मात्र तुम्हाला या मॅच मध्ये आशिष सर बाद करावं लागेल. नक्कीच आपण पाहायला गेलं तर सलामीचे दोन्ही बॅटर तळ ठोकून आहेत मैदानाच्या आतमध्ये. रिक्वायर रन रेट 9.45चं मात्र पाहायला मिळतंय आणि टार्गेट 48 धावांचं आहे. 9.43चं हे करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतंय. चैतन्य पाटील गोलंदाजी मार्गवरती 2 बॉल व्हाईट बॉल हाताळले, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक तिथे पाहायला मिळतंय. 9.65चं रिक्वायर रन रेट. अगदी दोन्ही टीम तुल्यबळ संघ आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला चैतन्य पाटील, दुसऱ्या बाजूला सूरज पाटील. दोघांच्या नावामध्ये पाटील आहे, परंतु पाटील की कोण गाजवेल हे मात्र बघायचं आहे. मजा येईल मॅच मध्ये, कारण चैतन्य पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये सूरज पाटील असा सामना सुरू आहे. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. काय फटका होता, नजाकत होती या फटक्यामध्ये. सूरज पाटील यांचा दमदार स्ट्रोक 6 धावांसाठी. सिक्सर. ताकद, नजाकत आणि टायमिंग वरती खेचलेला हा फटका पूर्णपणे अगदी आपण पाहायला गेलं तर चैतन्याला रीड केलं गेलं आणि त्यानंतर हा फटका स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर. अगदी क्रॅकिंग षटकार मात्र पाहायला मिळाला. 6 धावा, जबरदस्त हा षटकार. म्हटलं होतं मी सूरज पाटील इथे अडथळा आहेत गायत्री मॅनेजमेंट फायटर्स टीम साठी. ज्या पद्धतीने त्यांचा सकाळपासून फॉर्म आहे, रन्स आणि रन्स या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांनी बनवलेत, त्या कारणाने त्यांच्यावरती संपूर्ण फोकस आहे. गायत्री मॅनेजमेंट फायटर्स या टीमला सूरज पाटील यांची विकेट घ्यावी लागेल. परत एक वेळा अलॉंग द कार्पेट पद्धतीने क्रिकेटचा पुस्तकी फटका, कॉपी बुक स्ट्रोक. मुंबईचं मरीन ड्राईव्ह आणि सूरज पाटीलचं एक कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा एफर्ट देणारा मात्र हा चौकार पाहायला मिळाला. काय फटका होता. अगदी विराट कोहली यांची आठवण करून देणारा स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हचा फटका होता, नजाकत होती, क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. वा सूरज पाटील, अप्रतिम स्ट्रोक. वा क्वालिटी, दमदार, जबरदस्त. काय फटका होता, पुस्तकी फटका पाहायला मिळाला. परत एक वेळा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता सूरज पाटील आपल्या डंगात आहे, आपल्या रंगात आहे. चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. आणि तिसऱ्या पंचाकडे अगदी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनी मात्र चॅलेंज केले या निर्णयाला. तर पाहूया टीव्ही अंपायर इकडे पाहतील आणि तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न लगेच करूया. tenniscricket.in अप्रतिम काम केले सकाळपासून, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. संपूर्ण मॅनेजमेंट असेल, संपूर्ण कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. हा निर्णय येतोय, इट्स अ वाईट बॉल. नक्कीच ऑफस्टिक्सच्या भरपूर बाहेर होता आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय आणि अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धावफलकावरती ऍड होत असताना मात्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक वेगाने तो बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, तिथे एकच धाव, सिंगल येते. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पार्टनरशिप देखील खूप चांगली होताना पाहायला मिळते. करण मानुसरे तिकडे साथ देत आहेत. 2 बॉल 2 वरती केलेत, परंतु सूरज पाटीलचं कौतुक करावं लागेल. 8 चेंडूमध्ये 18 धावांवरती ते बॅटिंग करताना पाहायला मिळतात. 23 वरती 0 बाद. नक्कीच 8 बॉल आतापर्यंत फेस केलेत. 18 धावांवरती सूरज पाटील खेळतायत. 2 बॉल आतापर्यंत फेस केलेत. यावेळेस देखील समोरच्या दिशेला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॉल चाललाय दन 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 करत. बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. येतोय हा
करण मालुसरेच्या बॅट मधून चौकार. करण मालुसरेचा कडक फटका म्हणायला काय हरकत नाही. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला होता. tenniscricket.in आता रिप्ले दाखवतील ते तिकडे समोर खेळलेला स्ट्रोक तुम्ही पाहू शकता. बॅकफुट पंच होता, परंतु काय फटका होता, नजाकत होती या फटक्यामध्ये. सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. परत एक वेळा टप्पा पडल्याचा थोडासा खाली राहिलाय आणि हा बॉल डॉट बॉल त्याचा मात्र पाहायला मिळतोय. बीट करून पाठीमागे चाललाय. आता येणारे आपण पाहायला गेलं तर 2 षटक समोर झाले. टीमची धावसंख्या 27. 18 बॉल 21 धावांची गरज आहे. अगदी अर्णव स्पोर्टचा संपूर्ण डगआउट तिकडे दाखवला जात आहे. आदित्य दादा चोरगे देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत, कारण ही संपूर्ण टीम पाहिली ना आता वाई तालुक्याकडून बिलॉंग करते. अर्णव स्पोर्ट्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. आपला सर्वांचेच लाडके आणि या सातारा प्रीमियर लीगचे आयोजक देखील आहेत. 18 चेंडू 21 धावांची गरज आहे. ओके, अर्णव स्पोर्ट्स आपण पाहिली ना तर अजित वरे यांचे चिरंजीव यांच्या नावावरती ही संपूर्ण टीम पाहायला मिळते. आणि आज खऱ्या अर्थाने अर्णव स्पोर्ट्सनी खूप चांगला परफॉर्मन्स केलाय, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर गायत्री मॅनेजमेंट देखील त्यांचा देखील परफॉर्मन्स सर चांगला राहिला. या मॅचमध्ये अजूनही मॅच संपलेली नाहीये. 18 चेंडू 21 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं. इकडे विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील. सूरज पाटीलला तुम्हाला बाद करावं लागेल या मॅचमध्ये. नक्कीच तुमच्या मताशी सहमत आहे सर, कारण ज्या पद्धतीने मात्र सलामीची जोडी टळ ठोकून आहे मैदानाच्या आतमध्ये. आता त्यासाठी मात्र मिडल ओव्हर मध्ये अण्णा कंक जे बनपुरी गावचे आहेत, पाटण तालुक्याकडनं बिलॉंग करतात. अण्णा कंक संतोष कंकला मात्र प्राचरण केलं गेलंय आणि हा पूर्ण प्रेक्षक वर्ग मात्र दाखवला जातोय. आज खऱ्या अर्थाने पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहिला गेलं तर प्रेक्षक राजा या सातारा प्रीमियर लीग साठी मात्र जोडला गेतोय. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती मात्र हा प्रेक्षक वर्ग दाखवला जातोय. अगदी बरोबर आहे. नवी मुंबई नगरी म्हटलं की सातारकर भरपूर इकडे राहतात आणि आपण जर संपूर्ण पनवेल पासून अगदी ऐरोली ठाणेपर्यंत गेलं ना तर सातारकर इकडे नवी मुंबईमध्ये राहतात आणि सातारा प्रीमियर लीग होते त्या कारणाने बरेचसे प्रेक्षक भूमिपुत्र मैदानावरती गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच वळूया मॅचच्या दिशेने. 18 चेंडू 21 धावांची गरज असताना मात्र स्ट्रायकर एंडला सूरज पाटील आणि गोलंदाजी मार्क वरती बनपुरी गावचा पाटण तालुक्याकडनं बिलॉंग करणारा संतोष कंक अण्णा कंक. हो, फ्लिप करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय. अगदी पंच वळतायत आणि सांगतायत हा व्हाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली आहे. अगदी पहिलाच बॉल आउट ऑफ द लेग स्टंप आहे. पंचांनी थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये केंद्रबिंदू बनलेत, कारण जबरदस्त बॅटिंग अशी सर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये सूरज पाटीलनी केले आणि त्यांनाच दाखवण्याचा प्रयत्न tenniscricket.in करतायत. नक्कीच आपण पाहिला गेलं तर पुढचा बॉल अण्णा कंक समोर सूरज पाटील. यावेळेस बिग हिट केलाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगात, आम्हाला जो कोणी नडेल त्याला आपण पाठवू ढगात. ढगात मारलाय बॉल, सीमा पार, मिळतील धावाचा. येतोय षटकार. काय फटका होता. सूरज पाटील जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. पाठीमागे जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. मोठे मोठे गार केले. गंमत मध्ये चल म्हणायला काय हरकत नाही. अगदी पाटील की गाजवणारा हा मात्र सूरज पाटील ब्रँडेड स्ट्रोक षटकार खेचलाय. जबरदस्त हुक केला आणि पाठीमागे 6 धावा तिथे बुक केल्यात. परत एक वेळा बिग हिट केलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आप्पा मी तोडत नाही हो, मी ना ठोकतो. आपला पॅटर्नच वेगळा आहे. मैं झुकेगा नहीं, मैं ठोकेगा. आणखीन एक ठोकलाय सूरज पाटील ब्रँडेड स्ट्रोक षटकार. रायगडचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सूरज पाटील वेगळ्या दाटणीची बॅटिंग, टिपिकल स्ट्रोक होता. पाठीमागच्या दिशेने सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग लेगला ठोकलाय, लांबचा लांब, सिक्सर. नक्कीच ज्या पद्धतीने खेळी सुरू आहे, अगदी जबरदस्त मॅच सुरू आहे. अण्णा कंक वरती आक्रमक होत असताना मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त 40 धावा धावफलकावरती लागली आहे. परत एक वेळा कट केलाय. स्क्वेअर कटचा फटका अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने. बॉल टप्पा टप्पा घेत बॉल निघून चाललाय. बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. पृथ्वी गोल आहे भाऊ आणि सूरज पाटीलचा विषय खोल आहे. 4 धावा आल्यात. पाटील मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग केली सूरज पाटीलनी. हा फटका तुम्ही पाहू शकता, रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. स्क्वेअर कटचा फटका खेळला होता सूरज पाटीलनी. केवळ 4 धावांची गरज आहे.
प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 साठी पहिल्या दिवशी आणि सूरज पाटीलनी सर्वांना खुश केले अशी सर म्हणायला काय हरकत नाही. हा बॉल सूरज पाटील साठी आडव्या बॅटनी स्टोक नक्कीच. तुम्ही पाहू शकता. उगाच नाही केली हवा, करून दाखवलंय भावा. सूरज पाटील यांचा आणखीन एक विजयाला गवसणी घालणारा हा आलाय षटकार. वॉट अ मॅच. अर्णव स्पोर्ट्स हा सामना जिंकली आहे. काय मॅच रंगली, जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. अर्णव स्पोर्टचे संघ मालक तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी tenniscricket.in दाखवण्याचा प्रयत्न केला करतायत. अजित सिरंग वरे त्याचबरोबर विश्वजित उंबरकर पाहायला मिळत आहेत. पहा, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. सुपर 3 मध्ये दाखल होणारा आजच्या दिवसातला पहिला संघ आहे अर्णव स्पोर्ट्स. आदित्यदादा चोरगे तिकडे पाहायला मिळत आहेत, त्यांचं देखील मनापासून कौतुक. आदित्यदादा चोरगे, आपण मुख्य व्यासपीठावरती या प्लीज, या. सामनावीरचे पुरस्कार जे राहिले ते आपण मुख्य व्यासपीठावरती देणार आहोत. त्याचबरोबर आमचे किरण दादा धनावडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. किरण सर, आपलं देखील मनापासून स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आपण इथून पुढे देणार आहोत आणि मी विनंती करतो कमिटी मेंबर्स आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. अजित बडे सर यांना विनंती आहे, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या.